राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील संचालक जी रवींदर यांनी भेट देत गावात सुरू असलेल्या विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची सविस्तर पाहणी केली। गावामध्ये राबवण्यात येत असलेल्या हर घर जल योजनेअंतर्गत सर्व घरांना पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन, गरजूंना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुल बांधकामं तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड वितरण याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला। लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद देखील साधला। याचबरोबर अंगणवाडीच्या माध्यमातून राबवण्यात येणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना तसेच मिशन इंद्रधनुष्य या आरोग्यविषयक योजनांचीही माहिती त्यांनी घेतली। गावातील कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ तसेच शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्ड याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। याप्रसंगी गावातील अंगणवाडी, शाळा तसेच गावात सुरू असलेली विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक विकास कामांची पाहणी देखील केली। शासनाच्या विविध योजना गणेगावात प्रभावीपणे राबवल्या जात असून कामाचा दर्जा उत्कृष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाचं कौतुक करत गावाचा एकोपा आणि विकासाची गती प्रशंसनीय असल्याचंही त्यांनी म्हटलंय। याप्रसंगी आदर्श गाव गणेगावचे सरपंच शोभाताई अमोल भनगडे यांनी जी रवींदर यांचं स्वागत केलं। गणेगाव हे गाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग दादाभाऊ गुंजाळ तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समिती राहुरीचे गटविकास अधिकारी सुरेश तायडे आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं उत्कृष्ट काम करीत आहे। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली गायकवाड, गटशिक्षण अधिकारी मोहिनीराज तुंबारे, सीडीपीओ गजानन शिंदे, ग्रामसेविका अर्चना हरदे उपस्थित होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।